मी डॉक्टर कादरी, मी कादरी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे। आमच्या कादरी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात। हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई यांचे सोलापुरात जोरदार भाषण झाले। भाषण सुरू असल्यावर धनंजय देसाई यांनी व्यासपीठावर नंगी तलवार दाखवून भाषण सुरू केलं। यापूर्वी देखील शहरात हिंदू गर्जना मोर्चात राष्ट्रवादीचे महेश कोठे यांचे सुपुत्र प्रथमेश कोठे यांनी हातात तलवार घेऊन हवेत फिरवली होती। याविषयी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। धनंजय देसाई यांनी जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री भर सभेत नंगी तलवार दाखवली आहे। जेलरोड पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल होणार की नाही याकडे आता लक्ष लागून आहे। हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने सोलापूर शहरात रविवारी रात्री हिंदू गर्जना सभा संपन्न झाली। हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई सभेला हजर होते। हिंदू गर्जना सभा आयोजित केल्याची जाहिरात जवळपास महिनाभरापासून सुरू होती। सोलापूर शहरातील कर्णिक नगर येथील मैदानावर रविवारी सायंकाळी ही सभा संपन्न झाली। धनंजय देसाईंचं भाषण ऐकण्यासाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान भाषण सुरू होण्यापूर्वी आतषबाजी करण्यात आली आणि हिंदू राष्ट्र सेनेचे शहर प्रमुख रवी गोणे यांनी धनंजय देसाई यांना भाषण सुरू करण्याअगोदर तलवार दिली आणि भर सभेत नंगी तलवार हवेत फिरवली। जेलरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत हिंदू गर्जना सभा संपन्न झाली। जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक, अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असताना देखील धनंजय देसाई यांनी नंगी तलवार फिरवून भाषण सुरू केलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।